सप्रेम जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, शासनाने आदेशित केल्याप्रमाणे परमवीर चक्र शौर्यगाथा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत। आत्तापर्यंत आपण आमचे शिवशरण रटकलकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे आणि इतर मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करून असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी प्रोत्साहित करावे। धन्यवाद। आज आपण जयंती महोत्सव 1 डिसेंबर साजरा करण्यासाठी परमवीर चक्र प्राप्त महान योद्धा शहीद मेजर शैतानसिंह भाटी यांचं थोडक्यात जीवनकार्य आणि देशासाठी त्यांचं बलिदान कशा प्रकारचं होतं, परमवीर चक्र त्यांना का प्रदान करण्यात आलं याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत। परमवीर चक्र सन्मान प्राप्त मेजर शैतानसिंह भाटी यांचा जन्म 1 डिसेंबर 1924 रोजी जोधपूर राजस्थानमध्ये, त्यांचे पिता लेफ्टनंट कर्नल हेमसिंह पहिल्या विश्वयुद्धामध्ये जे फेडरल सेनेत ब्रिटिशांच्या दाखल होते अशा या महान वीराच्या पोटी झालेला आणि त्यांना जो सन्मान मिळाला, वीरगती प्राप्त झाली 18 नोव्हेंबर 1962 ला। मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण जोधपूर या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे। शालेय शिक्षण घेत असताना फुटबॉलपटू म्हणून त्यांचा नावलौकिक होता। 1943 मध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून जशवंत कॉलेजला ते गेले आणि 1947 ला त्यांनी पदवी पूर्ण केली। 1 ऑगस्ट 1949 रोजी सेना अधिकारी म्हणून जोधपूरला ते भारतीय सैन्य दलात समाविष्ट झाले। कुमाऊं रेजिमेंटमध्ये ते समाविष्ट होते। त्यांचा सेवा क्रमांक IC 6400। जवळपास 13 वर्षे त्यांनी सेवा केली सैन्य दलामध्ये 1949 ते 1962 या कालादरम्यान। कुमाऊं रेजिमेंटमध्ये 25 नोव्हेंबर 1955 रोजी त्यांची पदोन्नती झाली आणि कॅप्टनपदी ते विराजमान झाले। त्याचप्रमाणे नागा हिल्समध्ये संचलनात भाग घेतला आणि 1961 मध्ये गोवा विलीन झालं आणि 11 जून 1962 ला मेजर पदावर त्यांची पदोन्नती झाली। त्यांच्या आयुष्यामध्ये रेझांगला लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये चुशूल सेक्टरमध्ये हिमालयाच्या कुशीत जो भाग आहे त्या ठिकाणी त्यांना वीरमरण प्राप्त झालं। तत्पूर्वी नागालँडमध्ये झालेला जातीय संघर्ष, 1961 मध्ये गोवा विलिनीकरण होत असताना झालेला युद्धप्रसंग, अशा 2-3 संस्मरणीय युद्धप्रसंगामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे। 1962 मध्ये भारत आणि चीनच्या दरम्यान जे युद्ध झालं, हिमालय क्षेत्रात वारंवार होणारा सीमावाद, वारंवार होणारी घुसखोरी, याला कंटाळलेलं भारतीय सैन्य, सबंध जग, शांतता भंग करणारं चीन, घुसखोरी प्रवृत्ती जी की आजही चालू आहे। कोरोनासारख्या महामारीची सुरुवातही चीनमधूनच झाली आणि अख्खं जग परेशान होत आहे। अशा या चीनची वारंवार भारताला होत असणारी त्रासदायक कृती त्याही काळात होतीच, हे काही नव्याने सांगावं लागत नाही। 1962 मध्ये भारत चीनचं जे युद्ध झालं, तत्कालीन
पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी रणनीती आखली आणि फॉर्ड पॉलिसी सर्वत्र चौकी पहारे बसविले. अधूनमधून चीनचे हमले चालूच असायचे. शेवटी रेजांग लाची लढाई आपण पाहूया, जी की परमवीर चक्र प्राप्त मेजर शैतान सिंह भाटी यांच्या जीवनाशी आणि त्यांना परमवीर चक्र मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 13व्या बटालियनमध्ये कुमाऊ रेजिमेंटमध्ये कंपनी क्रमांक 123 साधारणपणे 5000 मीटर म्हणजे अंदाजे 16000 फूट समुद्र सपाटीपासून उंचीवर असणारा प्रदेश, की ज्याला आपण चिसूल सेक्टर असं म्हणतो, 5 प्लाटून पोस्टद्वारे परिसराचा बचाव केला गेला होता. ज्या प्लाटूनमध्ये आमचे मेजर शैतान सिंह भाटी होते, त्यांच्या सोबतीला 7व्या 8व्या नंबरची प्लाटून सुद्धा होतीच. अशा 5 प्लाटून त्यांच्या दिमतीला होत्या. 5000 फूट मीटर उंचीवरचा प्रदेश आणि तिथे युद्ध संघर्ष, भयानक हमले चालूच होते. समोरासमोर लढाया होत होत्या. काही हमले पाठीमागूनही होत होते. पण शेवटी एका वीराचं ध्येय असतं, अंतिम ध्येय असतं की लढता लढता मरावं आणि देशासाठी शहीद व्हावं, मातृभूमीसाठी आपला प्राण समर्पित करावा. यातच त्या वीराला खऱ्या अर्थाने मोठा सन्मान प्राप्त होत असतो. किंबहुना परमवीर चक्र प्राप्त मेजर शैतान सिंह भाटी यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये हा पवित्र दिवस, महत्त्वाचा दिवस उजाडला. 18 नोव्हेंबर 1962 रोजी पहाटे 5 वाजता चीनने परत प्लाटूनवरती हमला केला. तोफा तैनात करण्यात आल्या. मोर्टारनं हमले करण्यात येऊ लागले. सुमारे 350 चीनी सैनिक 9 नंबरच्या प्लाटूनला आपल्या शिकंजामध्ये घेत होती. समोरासमोर हमले होत होते. 9 नंबरच्या प्लाटूनमध्ये मेजर शैतान सिंह भाटी होते. साधारणपणे 300 फूट जवळ येईपर्यंत आग ओकत होतं समोरचं सैन्य, शत्रू. तरीही सैन्याच्या तुकडीला मेजर शैतान सिंह भाटी यांचं प्लाटून भिडत होतं समोरासमोर आणि आग रोखत होतं. वार सतत चालू होते. भयानक जीवितहानी आमच्या शैतान सिंह भाटी यांच्या तुकडीने केली होती. शत्रू सैन्यावरती तुटून पडत होते. पण काही चीनी सैन्य पाठीमागून सुद्धा हमला करत होते. साधारणपणे 400 चीनी सैनिकांचा हल्ला पाठीमागूनही झाला. 7व्या 8व्या नंबरची प्लाटून सुद्धा सहभागी झाली. अत्यंत निकरीचा लढा त्या ठिकाणी या दोन्ही तिन्ही प्लाटून देत होत्या. परंतु दुर्दैवाने 7वी 8वी प्लाटून धरातीर्थी पडली. आमचं सैन्य खल्लास झालं. शैतान सिंहांची सारखी आगेकूच चालू होती. मागच्या पुढच्या प्लाटून जरी संपत होत्या तरी शैतान सिंह भाटी मेजर किंचितही मागे हटत नव्हते. जीवाच्या आकांताने जीवाची बाजी मारत ते पुढे पुढे घुसत होते. दुर्दैवाने साधारणपणे 120 पैकी 114 आमचे सैनिक मारले गेले. त्यांना वीरमरण प्राप्त झालं. शैतान सिंह यांच्या सुद्धा शरीरावर प्रचंड हमले, असंख्य हमले होत होते. त्यांच्या हातावर, पोटात भयंकर जखमा झाल्या होत्या. तरीही ते आपल्या प्लाटूनला आदेश करत होते, प्रोत्साहन देत होते, सारखी प्रेरणा देत होते. जयघोष होत होता, भारत माता की जय. आणि सैन्य शत्रूवर तुटून पडत होतं. परंतु दुर्दैवाने फार काळ मेजर शैतान सिंह हमला करू शकले नाहीत, हल्ले करू शकले नाहीत, कारण त्यांच्या हातावर, पोटात भयंकर जखमा झालेल्या होत्या. आमचं सैन्यही मरत होतं. दिमतीला असणारा मित्र परिवार सुद्धा मरत होता.
एका एकाला वीरमरण प्राप्त होत होतं. परंतु माझ्या भारतीय सैनिकांचं शौर्य सांगत असताना अंगावर शहारा येतो. एक एक जात होता, परंतु 10-10 जणाला घेऊन जात होता, 4-5 जणाला घेऊन जात होता आणि वीरगतीला प्राप्त होत होता. अतिशय कारुण्यपूर्ण गीत आहे. 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के, खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. या गीताप्रमाणे एक एक 10-10 जणाला घेऊन मरत होता. समोर मृत्यूचं थैमान चालू होतं, पण तरीही आमचा शूर शिपाई मातृभूमीसाठी लढत होता. मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सैनिक शूर शिपाई मातृभूमीला जणू अभिषेक करत होता. मेजर शैतान सिंह भाटी आपले एक 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 पद पुढे ढकलत जात होते. सारखे आगेकूच करत होते, किंचितही मागे हटत नव्हते. परंतु अंतिम क्षण जवळ आला. प्रचंड वेदना यातना त्यांना होत होत्या. चहूबाजूने शत्रू सैन्याने, चीनी सैनिकांनी त्यांना घेरलं होतं. नाईलाजाने शेवटी शैतान सिंह आपल्या मित्रांना सांगत होते, परत जा, आपापला जीव वाचवा, मला माझ्या नशिबावर सोडून द्या, माझं काय होईल ते मी पाहतो, मला तर जायचंच आहे मातृभूमीसाठी. असं आर्त स्वरात आपल्या मित्रांना ते आदेशित करत होते. परत जा, मला एकट्याला सोडून द्या, मला एकट्याला सोडून द्या. अस्ताव्यस्त झालेलं सैन्य, मरणाच्या दारात रक्ताच्या थरोड्यात पडलेले मेजर शैतान सिंह शेवटच्या क्षणाला जाणार हे माहिती होतं. सुदैवाने त्यांच्यासोबत असणारे कॅप्टन रामचंद्र यादव यांनी मेजर शैतान सिंह यांचा मृतदेह, रक्ताच्या थरोळ्यात पडलेला देह खड्ड्यात लपविला होता. आणि ते ही सारी शौर्यकथा सांगण्यासाठी परत फिरले होते. पण मेजर शैतान सिंह मात्र त्या युद्धात रेजांगलाच्या लढाईत हिमालयाच्या कुशीत कायमचे चिरनिद्राधीन झाले होते. त्यांचा देह तसाच खड्ड्यात पडून होता. वीर मरण त्यांना प्राप्त झालं होतं. मातृभूमीसाठी ते शहीद झाले होते. मित्रांनो, युद्ध संपलं. ही सारी शौर्यगाथा कॅप्टन रामचंद्र यादव यांनी परत येऊन भारतीय सैन्य दलात सांगितली. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर वाहत होता. 3 महिन्यांनी साधारणपणे बर्फ वितळल्यानंतर रेड क्रॉसने त्याच ठिकाणी जाऊन शहीद मेजर शैतान सिंह यांचा मृतदेह, बंदूकधारी देह, जो की बर्फाच्या कुशीत, हिमालयाच्या कुशीत पडून होता, तो 3 महिन्यानंतर बाहेर काढला. आणि भारत सरकारने 18 नोव्हेंबर 1962ला मेजर शैतान सिंह भाटी यांना परमवीर चक्र प्रदान करून त्यांचा बहुमान केला होता. त्यांच्या सन्मानार्थ 1980च्या दशकात साधारणपणे 1985ला शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया SCI यांनी कच्चे तेलवाहू जहाज जी होती, टँकर्स होते, त्यांना मेजर शैतान सिंह भाटी यांचं नाव देऊन MT मेजर शैतान सिंह PVC टँकर
असं नाव देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या सन्मानार्थ 2017मध्ये पंकज सहगल दिग्दर्शित शैतान सिंगच्या भूमिकेत शहजाद खानची भूमिका असणारा चित्रपटही प्रसारित झाला होता. दूरदर्शनने सुद्धा परमवीर चक्र ही मालिका प्रदर्शित करून आमच्या भारतीय सैन्याचा फार मोठा गौरव केला होता. आणि त्याचीच पुनरावृत्ती म्हणून की काय, सांप्रत सरकारनेही भारतीय शूरवीरांच्या परमवीर चक्र प्राप्त योद्ध्यांच्या सन्मानार्थ शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून 2021 ते ऑगस्ट 2023 हा कालावधी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करून या परमवीर चक्रांची वीरगाथा, शौर्यगाथा माझ्या विद्यार्थी मित्रांना कळावी म्हणून शालेय स्तरावर हा उपक्रम राबवण्याचा निर्धार केलेला आहे. शासनाच्या या पवित्र आणि शूरवीर धोरणाला मानाचा जय हिंद, वंदे मातरम आणि परमवीर चक्र प्राप्त मेजर शैतान सिंह भाटे यांच्याही पावन स्मृतीला कोटी कोटी अभिवादन, मानाचा जय हिंद करून हे शब्दपुष्प 1 डिसेंबर रोजी मेजर शैतान सिंह भाटे यांच्या पवित्र स्मृतीला समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.